अन्न वाईट, आरोग्यघातक आणि क्वचित प्रसंगी कमी मिळत असल्याने जितका त्रास होई तितकाच त्रास खाईतो ज्या पद्धतीने बंदिवानास वागवण्यात येई त्या पद्धतीनेही होत असे. कारण जेवणाच्या वेळेस बंदिवानांच्या पंक्ती भर उन्हात आणि पावसातही बसविण्यात येत असत. कोणीही पंक्तीबाहेर बसू शकत नसे. या त्रासाचा प्रतिकार करण्यासाठी राजबंदिवानातील मंडळी अन्न थाळीत पडताच उठून सावलीत जाऊन बसत. पेटी ऑफिसर शिवीगाळ करी, बारीही येऊन पंगत सोडली म्हणून खटले करी, बंदिवानात चिथवतात म्हणून पर्यवेक्षक शिक्षाही ठोठावी. पण राजबंदिवानातील झुंजार पक्षांचे लोक उन्हात व पावसात पंगत सोडून छायेत जाऊन बसण्यास सोडित ना. छायेत जेवण्यापुरते तरी का बसू देत नाहीत ते विचारताच बारी सांगे, मी त्या बंदिवानात सावलीत बसवू तर मजवरच बंदिवानांशी भाईबंदी केल्याचा आरोप वरचे अधिकारी करतील. आणि बारीचे म्हणणे अगदी खोटे नव्हते. पुष्कळ वेळ जरी तो स्वतः त्रास देई व एकंदरीत जरी बारीचे नाव पुढे येई तरी बंदिवानास निष्कारण आणि आरोग्यनाशक त्रास देण्याचे उत्तरदायित्व सर्वस्वी बारी साहेबांवरच नसून ते एकंदर बंद विभागाच्या धोरणावरच असे हे ध्यानात ठेवले पाहिजे. कारण बंदीगृहातच जेवताना बंदिवानास उन्हात आणि पावसातही बहुधा बसवले जाई असे नसून बंदीगृहाचे बाहेर देखील ज्या जिल्ह्यात बारीहून दुसरे अधिकारी असत त्या जिल्ह्यातही बहुधा तेच हाल होत. इतकेच नव्हे तर त्या बाहेरील जिल्ह्यांपैकी काही भागात भर पावसात उभे राहूनच बंदिवानात जेवावे लागे. कपडे पावसात काम करून ओले चिंब झालेले, थंडीने अंग सारखे कुडकुडत आहे अशा स्थितीत एका हातावर पावसात भिजून चिंब झालेल्या पोळ्या आणि भात घेऊन पावसाने भरलेल्या आमटीच्या भांड्यातून आमटी भुरकीत ते अन्न बंद्यास उभ्या उभ्या खावे लागे. असे एकदा दोनदाच होत नसून ही जवळजवळ पद्धतच पडलेली होती. केवळ ज्यांना बाहेर गेल्यावर स्वतंत्र स्वयंपाक करण्याचा अधिकार मिळे त्यास मात्र हे कष्ट पडत नसत. परंतु राजबंदी बाहेर गेले तरी त्यास हे अधिकार मिळणारे नव्हते. म्हणून बिचारास कोठेही गेले तरी एकतर ते हाल सोसावे लागत, नाहीतर जे त्यांच्यात हे हाल सोसून निमूटपणे जगण्यापेक्षा ह्या हालापासून सर्व बंदिवानांची मुक्तता करण्यासाठी झगडत, अधिक हाल झाले तरी सोसण्यात पुढे होत त्यास अधिकाऱ्यास रोषास पात्र होऊन निमूटपणे जगण्यापेक्षा ह्या हालांपासून सर्व बंदिवानांची मुक्तता करण्यासाठी झगडत अधिक हाल सोसावे लागत. तरीही त्यांच्यातील कित्येक लोकांनी ते सोसले, आतही सोसले आणि बाहेरही सोसले. ह्या उन्हात व पावसात जेवावयास बसणाऱ्या व उभे राहून जेवणाऱ्या पंक्तीत एक ठराविक वेळ देऊन आणि ती किती हे आडदांड पेटी ऑफिसर ठरवणार. ती वेळ होताच पेटी ऑफिसरने ओरडावयाचे, उठो, खाना हो गया, चलो. बस. पेटी ऑफिसरने म्हटले खाना हो गया की तो झालाच पाहिजे. मग तो कित्येकांचा हो वा न हो, ताडकन सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे. उरले ते अन्न पोट रिकामे असले तरी उष्टे समजून कुंडीत जावायचे. जर कोणी उठला नाही तर काही काही निर्दयी पेटी ऑफिसर हातातील काठी सपासप फिरवीत त्या पंक्तीत घुसून थाळ्या उडवीत दाणादाण करून सोडीत. कोणी हू केले की वरतून मार, मागून आज्ञा तोडल्याचा खटला. तरीही ह्या सर्व धाक दपटशाहीचा गाऱ्हाणी वरच्या अधिकाऱ्यास कंटाळा येईतो वर नेऊन व प्रतिवाद करून असल्या आज्ञा मोडून राजबंदिवानांनी वर्षानुवर्ष त्या बंदिवासातही झुंज चालू ठेवली. 5-1 वर्षांनी हळूहळू फरक होत बंदिवानास भर पावसात वा उन्हात न बसता छायेत बसता येऊ लागले. अर्धपोटीच पंक्ती उठवण्याचे बंद करण्यात आले. बाहेरही स्थिती सुधारत गेली. आताही बरीच सुधारली आणि शेवटी बारीची ए बदमाश, काम के लिए तुम आए हो, खाने के लिए नहीं, ही फुगीर गर्जना पिसपिशीत होत होत मुळीच ऐकू येईनाशी झाली. बंदीखान्यातील अन्नाच्या आणि ते खाण्याच्या सुधारणेच्या प्रयत्नात हा वृत्तांत पहिल्या 5-6 वर्षाचा म्हणजे साधारणतः 1014 ते 15 वर्षापर्यंतचा आहे. त्यानंतर राजबंदिवानांच्या आणि त्यांच्या अनुषंगी माझ्याही जेवणाच्या स्थितीत काय फरक झाला ते पुढे पाहण्यात येईलच. आत्महत्या, भ्रम, धरपकड आणि दुसरा व तिसरा संप. माझ्या पहिल्या वर्षातील 6 महिने मी अगदी सक्तपणे कोठडीबंदीत ठेवलो गेलो. वास्तविक पाहता इतर बहुतेक बंदिवान 6 महिन्यापूर्वीच तुरुंगातून मोकळे होऊन बाहेर धाडले जात. पण जेव्हा इतर बंदिवान कारागारातून बाहेर काढण्यात येत तेव्हा आम्हास कोठडीतून बाहेर काढण्यात आले. पण तेही इतरांप्रमाणे मनुष्यात मिसळून बसण्यासाठी नव्हे, तर केवळ कोठडीच्या निर्जनपणातून निघून दारापुढे चाळीतील सोप्यात निर्जनपणात बसण्यासाठी. इतर राजबंदिवानात सुद्धा त्यांच्या कामाच्या टोळीतील मंडळीत बसू देण्यात येई, परंतु आम्हास मात्र चाळीतल्या सोप्यात एकटे बसवण्यात येई. कोणासही आम्हाशी बोलावयास सापडू नये अशी सक्त व्यवस्था ठेवण्यात येई. दिवसभर त्या कोठडी पुढच्या सोप्यात एकटे बसून दोरखंडे वळावी.
संध्याकाळी पुन्हा त्याच कोठडीत जे एकटेच कोंडले जावे ते सकाळपर्यंत तीत बंद पडावे, अशी वर्षांमागून वर्ष चालली. केवळ जेवावयास 2 तास बाहेर यावे तेव्हा काय ते माणसात मिसळता यावे. या वेळेस माझे वर्तन ठाण्यास ठरलेल्या कार्यक्रमाचे धोरणाने चाललेले असे. शक्यतो सार्वजनिक हितार्थ झटत असतानाही कारागाराचे नियम पाळून केव्हा तरी बंदीगृहातून बाहेर धाडण्यास अधिकाऱ्यास भाग पाडावे, म्हणजे वसाहतीत अधिक परिणामकारक प्रचार करता येऊन स्वतःच्या मुक्ततेचाही काही खटपट करता येईल, हे माझ्या धोरणाचे मुख्य मर्म होते. एतदर्थ बंदिवानांच्या आणि बंदी नियमांच्या सुधारणेविषयी झटत असतानाही उघडपणे मजवर खटला भरण्याची संधी अधिकाऱ्यास मिळू नये म्हणून मी फार जपे. बाहेर न धाडण्यास मुख्य निमित्त जे अधिकाऱ्यास सापडे ते हे की हा बंदिवान काम करण्यास इन्कार करतो व कामाच्या इन्कारीचा अपराध कारागृहात साहजिकपणे फार मोठा समजला जातो. म्हणून मी कठीण वा सोपे कोणतेही काम सहसा इन्कार न करता करीत असे. कारागारात काम इन्कार करून जे सार्वजनिक हित मला साधता आले असते, त्याहून कित्येक पटीने अधिक हित मला बंदीगृहातून बाहेर पडण्याची संधी मिळाली असती तर साधता येणारे होते. इतकेच नव्हे तर माझ्या अंतिम सुटकेचीही संधी मला मिळण्याची शक्यता बाहेर जाण्यातच अधिक होती. यासाठी बंदीगृहात जे साध्य ते सार्वजनिक कार्य साधण्याची चळवळ सोडून नव्हे तर ती अन्य उपायांनी चालू ठेवीतच. मी मजवर खटला भरता येईल इतक्या प्रगटपणे नियमांचे उल्लंघन न करता काम करीतच होतो आणि बाहेर जाण्याची संधी मिळावी म्हणून झटत होतो. राजबंदीवानातील ज्या लोकांस प्रथमतः कारागृहाचे बाहेर धाडण्यात आले ते अवधीच्या शिक्षेचे, म्हणजे यावज्जीवन काळ्या पाण्यावर न धाडलेले असे 5, 4, 3 वर्षांच्या बंदिवानाचे लोक होते. त्यापैकी कित्येकास बाहेर फार कठीण कामे करावी लागत. तरीही मी त्यास आग्रह करी की बाहेरच राहा. तुम्ही बाहेर राहिलात तर मग हळूहळू यावज्जीवन काळ्या पाण्याचे राजबंदीवानही बाहेर सोडण्यात येतील. बाहेर प्रचार कार्यही तुम्ही अधिक करू शकत आहात, म्हणून कष्ट पडले तरी सोसा, पण सोडून इन्कार करून तुम्हाला कारागृहात परत आणून कोंबण्याची अधिकाऱ्यास हवीच असलेली संधी शक्यतोवर देऊ नका. या माझ्या आग्रहाप्रमाणे ते असह्य कष्ट सोसूनही बाहेरच राहिले. इतक्यात राज्यारोहणानंतर पहिल्या संपाचा परिणाम होऊन सरकारी आज्ञाही आली की यावज्जीवन राजबंदीवानांपैकी काही निवडक लोक बाहेर सोडावेत. त्याप्रमाणे 2-4 जणांस निवडून सोडण्यात आले. त्यात मी किंवा माझे बंधू नव्हते हे सांगणे नकोच. तरीही यावज्जीवन राजबंदीवानांना बाहेर धाडण्यात येऊ शकते इतकी गोष्ट त्यांच्या जाण्याने सिद्ध झाल्याने आज नाही उद्या आपणासही ती सवलत देणे अधिकाऱ्यास भाग पाडता येण्यास एक अधिक साधन मिळाले असे पाहून धीर धरून राहिलो. जे राजबंदीवान बाहेर गेले त्यापैकी कित्येक 1.5-2 वर्ष कारागारात कष्ट भोगीत पडलेले होते. त्यास माझे आधीच अंदमानात यावे लागल्याने कष्टांचा पहिला आघात सोसावा लागला होता. त्यांच्यातील काही लोकांत जेव्हा तेलाच्या घाण्यात जुंपले गेले तेव्हा पठाणी पेटी ऑफिसर येऊन कधीकधी त्यांच्या नाकासमोर आपली वळविलेली मूठ रोखून म्हणत, हे बघितलेस का? ते जर पुरे केले नाहीस तर ह्या मुठीच्या एका टोल्यासरशी ते तुझे नाक होते की नव्हते ते करीन. लेखात त्यांच्या उच्चारही करता येत नाही अशा अश्लील शिव्याही त्यांच्यातील कित्येकास दुष्ट आणि नीच पेटी ऑफिसरांदिकांकडून दिल्या जात. त्यातले कित्येक सुशिक्षित होते, बहुतेक सभ्य कुळातील आणि संभावित घराण्यातील होते व सर्वच परार्थातील लाथाडून देण्याइतके धीट होते. त्यांनी तशाही स्थितीत दिवस कंठले. त्यांच्यातील काहींनी तर नुसते दिवस कंठले इतकेच नव्हे तर त्या संकटांशी 2 हात करून वारंवार त्यांना छळणाऱ्यांपुढे मान लवविण्याचे साफ नाकारले. अशा प्रकारे कारागृहातील अवधी संपवून त्यास बाहेर वसाहतीत जेव्हा पाठवण्यात आले तेव्हा आता तरी त्यास काही सवलतीने वागवण्यात येऊन आराम मिळेल अशी आम्हा सर्वांना आशा वाटली. साधारण बंदिवानात जे शिक्षणात योग्यतेत व प्रामाणिकपणात या राजबंदिवानांचे जोडे उचलण्याच्याही योग्यतेचे नव्हते ते बाहेर कारकून, लेखक व गणक अशा अधिकाऱ्यांवर नेमले जात आणि त्यांच्या हाताखाली 10-5 बंदी त्यांची सेवा करण्यासही मिळत. तेव्हा राजबंदीवानास अधिकार नसले तरी निदान एखादे बुद्धिजीवी लेखनादी कार्य तरी मिळेल ही त्यांची आकांक्षा अयोग्य होती असे कोणासही म्हणता येणार नाही. परंतु लवकरच बातम्या येऊ लागल्या की राजबंदीवानास बाहेर देखील आतल्यासारखीच कठोर कष्टाची कामे देण्यात आली आहेत. ज्या कामाच्या भयाने निर्ढावलेले बंदीवानही औषधे खाऊन रोग करून घेत, अशी कित्येक कठीण कामे राजबंदीवानास करावी लागत. बंदीवानास रोग उत्पन्न करणाऱ्या औषधी माहीत असत.
रोग घालवते ते औषध ही सामान्य जगतातील व्याख्या त्या विपर्यस्त अंदमानी जगतातील जीवनात साहजिकच विपर्यस्तता पावली होती. तापाचे औषध आहे का? रेचाचे औषध आहे का? म्हणून एका बंदिवानाने दुसऱ्या बंदिवानास दबलेल्या आणि त्रासिक स्वरात विचारले. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ ताप घालविणारे औषध असा होत नव्हता. अंदमानी जगतात रोगांचे औषध म्हणजे रोग उत्पन्न करणारे औषध असा अर्थ होई. पांढऱ्या कण्हेरीच्या मुळ्या उगाळून घेतल्याने भयंकर तापाने मनुष्य फणफणतो. गुंजेच्या बिया उगाळून खाल्ल्याने रक्ताचे रेच सुरू होतात. घावात सुईने शिवून कशात काय की आम्ही आता विसरलो. भिजवलेला दोरा ओवून ठेवला की घाव सडून 6 महिने खितपत पडता येते. ही माहिती प्रत्येकाच्या तोंडी असे. ती खरी की खोटी असे विचारता आम्हास बहुतेक लोक ती स्वानुभवाने अनुभवली आहे म्हणून सांगत. आत कोलूच्या आणि बाहेर लाकूडतोड, जंगलकाट, विणकाम इत्यादी कामांच्या भयाने ह्या बाधक मुळ्या आणि औषधे खाऊन आपल्या पायावर आपणच घाव करून त्यात तो घाव सडवणारे दोरे घालून, सुईने आपल्या पायावर आपणच घाव करून त्यात तो घाव सडविणारे दोरे घालून, सुईने आपल्या गळ्यास टोचून त्या रक्ताच्या गुळण्याने रक्ताच्या उलट्या व थुंक्यात छातीतले रक्त येत आहे असे निमित्त करून किंवा आपणास लागलेले म्हणून पांघरलेले वेड खरे आहे असे भासवण्यासाठी विष्ट आणि मूत्र तोंडास फासून आणि क्वचित खाऊनही एकदाची डॉक्टरांची समजूत आपण आजारी वा वेडे आहोत अशी करण्यासाठी धडपडत असलेले बंदिवान आमच्याच काय, पण अंदमानात 1 आठवडाभर राहिलेल्या प्रवाशांच्या सुद्धा अवलोकनात आल्यावाचून राहत नवसत. डॉक्टरला वारंवार या लोकांनी फसवावे. त्यायोगे खरा आजारी कोण हेही त्यास कळत नसे. अशा प्रकारे अप्रामाणिकपणाच्या सवयी मोडण्यासाठी असे रोग उत्पन्न करणाऱ्यांवर खटले भरून ते बरे होताच त्यास उलट वेतही मारण्यात येत. हे सर्व जरी खरे असले तरी विषारी मुळ्या खाऊन जाणून बुजून 104 ते 5 पर्यंत ताप भरवून घेऊन तळमळत पडणे किंवा रक्ताचे रेचावर रेच होण्यासारखी औषधे खाऊन पोटातील व्यथेची तडफड सोशीत राहणे हेही ज्या कामाच्या भयाने निर्ढावलेल्या बंदिवानासही सापेक्षतः आरामदायक वाटावे ती कामे आणि ते कष्ट किती भयंकर व त्रासदायक असले पाहिजेत हे त्यायोगीच उघड होते. हेही पण नाकारता येत नाही. अशा स्थितीत सर्व जन्म काबाड कष्टात किंवा चोरी दरोड्यांसारख्या व्यवसायात घालवलेल्या अपराधासही ज्या कामांचे कष्ट असे भयंकर वाटतात तीच कामे बुद्धिजीवी संभावित वर्गात वाढलेल्या राज्यबंदिवानात जेव्हा देण्यात आली तेव्हा त्यांचे काय हाल झाले असतील हे वर्णन करण्याची आवश्यकताच नाही.